बीडच्या धारूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। वाल्मिक कराड आणि मुंडे साहेबांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू असं म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आलाय। गंभीर जखमी झालेल्या तरुणावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघा जणांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीच्या व्हॉट्सअॅपवर कृष्णा आंधळेंचं स्टेटस असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर या शहरातील हा संपूर्ण प्रकार समोर आला। आरोपीच्या व्हॉट्सअॅपवर कृष्णा आंधळेचं स्टेटस आहे। वाल्मिक विरोधातील बातम्या पाहिल्यानं तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार या ठिकाणी धारूरमध्ये घडलाय। वाल्मिक समर्थकांनी केलेल्या हल्ल्यातील जखमींवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत। धारूर येथील अशोक शंकर मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। वाल्मिक आणि मुंडेंच्या बातम्या पाहतोय म्हणून हा जीवघेणा हल्ला झालाय। हल्लेखोराच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचं स्टेटस आहे। जखमी पुढील उपचारासाठी त्याला लातूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। हल्लेखोराच्या मोबाईलवर खरं तर कृष्णा आंधळेचं स्टेटस असल्याचं सुद्धा कळतंय। मारहाण झाली आणि त्यानंतर आता उपचारासाठी लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे। सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। आले तेव्हा थोडंसं त्यांना समजत नव्हतं बोललेलं, ठीक आहे, थोडं गडबड करत होते। बाकी जशी उपचार झाली आहे आता थोडं गडबड करणं वगैरे कमी आहे।